हार्दिक आयुष्यात आल्यापासूनही आम्ही दोघंही व्हॅलेंटाईन्स डे वगैरे काही सेलिब्रेट नाही करत. माझा काही संबंधच नाही या सगळ्या दिवसांशी. मी मंदिरात जातो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आणि बस तेवढंच करतो. चांद तारे तोड लावू माझ्या आवडीचं गाणं लागलं की तुम्हाला व्हिडिओ कॉल करून ते गाणं ऐकवतो की बघ ऐक 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 असं. मोहब्बत में तेरे हम कुछ ऐसे कर जाएंगे संग तेरे हम जिए ना जिए बिन तेरे जरूर मर जाएंगे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आहे आणि व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरू आहे आणि भावना सिद्धू माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त. खरं तर हा व्हॅलेंटाईन वीक सगळ्यांसाठीच रोमॅन्टिक वीक असतो आणि आता भावना सिद्धूचा पण आम्ही बघतो की आता थोडा रोमॅन्टिक जो असं बोलू शकतो एक सिक्वेन्स आहे तो सुरू झाला आहे. काय सांगाल की ह्या वीकमध्ये आता नेमकं काय घडेल वाटतंय या दोघांचे? भावना सिद्धूचा रोमॅन्स तर बघायला मिळणारच आहे. त्या व्यतिरिक्त गाडे पडेल मला इतर पात्रांचे रोमॅन्स बघायला हे खूप सरप्राईज आहे. तुम्हाला खूप मजा येणार आहे. मजा येणार आहे. येस, पण मला सांग की आता व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आणि जसं आता सांग की शाळेत असतो कॉलेजमध्ये असतो, कशा पद्धतीने हा डे सेलिब्रेट करायचा? ॲक्च्युली पर्सनल आयुष्यात असं काही व्हॅलेंटाईन्स डे वगैरे मी नाही कधी सेलिब्रेट केला आणि तशी काही मला आवड नाही आहे फार. परंतु माझ्या बहिणीचा वाढदिवस असतो 14 फेब्रुवारीला, त्यामुळे आमच्या घरी हा दिवस खूप छान साजरा होतो. तर त्यामुळे बर्थडे मेमरीज खूप आहेत माझ्या व्हॅलेंटाईन्स डेपेक्षा. आणि त्यात हार्दिक आयुष्यात आल्यापासूनही आम्ही दोघंही व्हॅलेंटाईन्स डे वगैरे काही सेलिब्रेट नाही करत, कारण हार्दिकचा एक मेजर ॲक्सिडेंट 14 फेब्रुवारीला झाला आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीला तसं काही आमच्याकडे स्पेशल नसतं. पण आय थिंक कुठलाही ओकेजन महत्त्वाचा असतो माझ्या आणि हार्दिकसाठी, की त्या निमित्ताने का होईना आम्ही काहीतरी एकत्र करतो. तर त्यामुळे लग्न झाल्यापासून आणि आम्ही दोघंही आता वेगवेगळीकडे शूटिंग्स करतोय, तर तेव्हापासून मला असं वाटतं की कुठलाही दिवस कुठलंही ओकेजन आमच्यासाठी फार स्पेशल ठरतं. तर त्यापैकी हा असणार आहे, कारण व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने का होईना हार्दिक मला भेटेल असं मला वाटतंय. वा, मला तुला विचारायचंय. मला तरी हे वाटतं की शाळा कॉलेजमध्ये असताना खूप धमाल करत हे डे सेलिब्रेट तू केलेच असते. नाही, माझा काही संबंधच नाही या सगळ्या दिवसांशी. मी मंदिरात जातो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आणि बस तेवढंच करतो. हॅलो. मजा करतो मी. असं काही व्हॅलेंटाईन्स डे असं जेवढा हाईप असतो सोशल मीडियात तसं काय फार हे नसतं. ज्या दिवशी डेटला जातो तो दिवस व्हॅलेंटाईन. पण कधी असं झालं की व्हॅलेंटाईन डे मध्ये जे डेज असतात तेव्हा कोणी असं स्वतःहून रोज चॉकलेट्स अशा काही गोष्टी? कॉलेजमध्ये दिलेलं मला फोर्सफुली दिलेलं. आमची नाटकाची रिहर्सल होती आणि खूप काहीतरी युथ फेस्टिवल असं काहीतरी होतं आणि बळजबरी रोज मला नको होतं आणि खूप तिने तमाशा केला होता. आज रोज डे आहे, तर मला रोज मिळालेला आहे आणि मला ताईनी रोज दिलंय, हर्षदा ताईनी. त्यामुळे मेरा तो दिन बन गया. Yes, पण असं फोर्सफुली कधी घडलंय शाळा कॉलेज? नाही, अजिबातच नाही. आपलं काही असं काही संबंधच नव्हता. नाटक आणि नाटक बस, आयुष्यात दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे हे काही नाही घडलं. पण ते एक हे जे व्हॅलेंटाईन्स डेच्या आधीचे हे सगळे जे डेज असतात, त्यामध्ये कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे असतो, अमुक डे तमुक डे, तर ते डेज आम्हाला खूप आवडायचे, कारण त्या निमित्ताने काहीतरी वेगळं करायला मिळायचं. मग तेवढं एक नाचायला मिळायचं थोडं, तर ते मी खूप एन्जॉय केलंय. पण अदरवाईज काही नाही. पण मी आज तुमच्यासाठी एक गेम आणलाय. काही चिठ्ठ्या आहेत आणि ते डेअर आहेत. सो ते डेअर इथेच कम्प्लीट करायचं आणि लगेच करायचं ते. येस, सो सुरुवात. हो, हे हिच्यासाठी तुझे वाचणार ते तुझ्यासाठी. मला कळून करू शकता. पहिलं डायरे पार्टनरच्या 1 मिनिट डोळ्यात बघा. चला सुरू करूयात. तू तिला डिस्ट्रॅक्ट करू शकतो. 1 2 3 स्टार्ट. हा, तिने पापणी ब्लिंक केली पाहिजे. अरे एवढी डेंजर वाटते मलाच. अरे मलाच भीती वाटते. कसं बघायचं हे सांगितलेलं नाहीये. माझ्या डोळ्यातनं पाणी येणार आहे, पण खूप सारं. खाली बघितलं तिने. मग काय झालं? खाली नाही, म्हणजे खाली नाही मिटलं बघू शकत नाहीये. ना. डोळे नाही मिटले.
नाहीतर हे ए पडलं हल असतं ना. हलका 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 कसं मिटेल कसं मिटेल अरे हलका हलका तो अर्धे मिनिटला तरी पण पाणी तर बघ ना पण पाणीच काय करू? पण ते पडेल ना मी जर का डोळे मिटले तर आय थिंक झालं असेल 1 मिनिट. Yes, झालं. जिंकली तू. Okay. आता तुझं डेअर. अरे बाप. रडवलं यार कुणाला नाही. पार्टनरचा हेड मसाज. चला आता इथे पूजा कुठे हेड मसाज असं करा. तू हँड मसाज कर चालणार आहे. एक मिनिट तू मला कुणाल छान छान. यही सब करता है वो हर रोज करता है ये. क्या बात है. धन्यवाद धन्यवाद देव तुला हवं ते सगळं देव. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला तो हात दे. काही का सात बस 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 बस. थँक्यू. नेक्स्ट. ओ माय गॉड. पार्टनरसाठी रोमॅन्टिक गाणं म्हणायचंय. छान झालंय माझ्यावर न्यायला. बोला आता काय. यार याला दिला पाहिजे होतं हे आपण. काय म्हणून आता रोमॅन्टिक. ती गाते पण त्याच्यामुळे ती जरा हा, बरं हो, तरी- बरं. हे मला असं एक विनोदी झालं असतं. हास्य असतं. रोमॅन्टिक गाणं मला आता सुचत नाही असं वेळेला. काय करतो बाबा? तू पण तिला मदत करू शकतो. ती तुझ्यासाठीच गाते. तू थांब. काय गाऊ. तुला काही सुचतं का? बर चांद तारे तोड़ लाऊं सारी दुनिया पर मैं छाऊं बस इतना सा ख्वाब है. ओके वा, खूप छान गायली. आणि आता तुझा टर्न. मी ना मालिकेचं ए बाबा हे हिला द्या मला तर- नाही नाही तिला आणि तुझ्या- हे म्हणजे- तुझ्यासाठी काय? काहीतरी छान हवं ना रोमॅन्टिक. हे काय आहे? शायरी अभी करो शायरी. गुगल करू का? मला नाही ओके या दोन्ही चल गोष्टींमध्ये मी गुगल नाही करून पण चांगली हवी हा. तिला आवडली पाहिजे. पण अक्षय असं कधी हार्दिकने केलंय शायरी गाणं किंवा काहीतरी असं रोमॅन्टिक. आमच्या दोघांची एकत्र फेवरेट गाणी खूप आहेत तर ऑफकोर्स तो गाऊ नाही शकत पण माझ्या आवडीची गाणी तो प्ले करतो किंवा आमच्या दोघांच्या गाण्यांच्या काही आठवणी असतील तर तो माझ्यासाठी आम्ही ट्रॅव्हल करताना तो प्ले करतो किंवा इवन तो एकटा जरी ट्रॅव्हल करत असेल ना तरी तो जेव्हा निघतो तेव्हा मला व्हिडिओ कॉल करतो किंवा माझ्या आवडीचं गाणं लागलं की तो मला व्हिडिओ कॉल करून ते गाणं ऐकवतो की बघ ऐक 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 असं करून. So, पण मला खरं तर हेच विचार दोघं इतके लांब असतात तुम्ही टाइम कसा काढताय. जसं की मी म्हणाले तसं की कितीही ट्रॅफिक असला तरी ट्रॅव्हल करावं लागतं कारण ते 2च दिवस मिळालेले असतात आपल्याला भेटण्यासाठी. सो त्याला वेळ असेल तेव्हा तो मला भेटायला येतोच प्रश्नच नाही पण जेव्हा तोही खूप बिझी आहे तेव्हा मला इथनं वेळ काढून भेटायला जावं लागतं कारण खूप गरजेचं आहे ते सुद्धा. काहीतरी काढली मी. मोहब्बत में तेरे हम कुछ ऐसे कर जाएंगे संग तेरे हम जिए ना जिए बिन तेरे जरूर मर जाए. ओ वा 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 क्या बात आहे. पण एक शेवटचं राहिलंय ते आता पूर्ण करावं. अरे बापरे. मालिकेचं नाव घेऊन उखाणा. याच्यात ती एक्सपर्ट आहे. ओके. महाराष्ट्रात सगळीकडेच हवा आहे लक्ष्मी निवासची. महाराष्ट्रात सगळीकडेच हवा आहे लक्ष्मी निवासची. सिद्धिराजचं नाव घेते सून गाडे पाटलांची. तो मी काही रोज आणलेत आणि हे आता तू तिला देऊन छोटस एक प्रपोज करावं. भावनाला हे पाहिजेच आहे. रोज आय वॉन्ट
थँक्यू सो मच. सो थँक्यू सो मच. आणि हे तुम्हाला रोज रोज मला त्रास द्या. छान छान. येस, पण हा खरं तर मालिकेतला रोमॅन्स तुमचा असंच आम्हाला पाहायला खूप आवडतं आणि असाच वाढत राहू. सो थँक्यू सो मच. आणि असंच प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करत. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.